नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि गाव. मारुती मानसिंग दाभाडे, दाभाडे बावधन. आपले ही आता बैल आहे ती तुमचे कुठल्या खुत्याला झुपताय तुम्ही सगळी? आम्ही पिसाळ तर्फत दाभाड्यांचा खुता म्हणून झुपताय काय? हो. मग दरवर्षी आता बदलतंय कसं? हिथं यंदा हिथं आहे तर पुढल्या वर्षी कसं का ठरलेलं नाही, नसतंय? ठरलेलं असतं त्या पद्धतीने. जिथं बारी येईल तिथं पिसाळ तर्फत दाभाड्यांचा खुता झुकतो आम्ही. झुपताय पिसाळी भावकीने तरफ आली. पिसाळ तर्फत अशा एक 4-5 भावकी असतात. होय. नानावरे कंपनी आली, म्हणजे माळी समाज, पुन्हा धनगर समाज, दाभाडे समाज आमचा, असे मग 3-4 असे समाज असतात. मग ही पिसाळ तर्फत. पिसाळ तर्फ काय? हा. मग त्यातल्या प्रत्येकाने भावकीनं बैल असतो का? कसं असते नाही, बैल? बैल आता असतात प्रत्येकाची. खुट्याची बैल असतात 12 बैल. 12 बैल काय? 12 बैल असतात. पिसाळ तर्फची 12 बैल. ना पिसाळ तर्फत भरपूर बैल असतात. भरपूर असतात. दाभाडे खुट्याची 12 बैल. 12 बैल काय? हा. एका वेळेस. मग तुमच्या बैलाचं नाव काय? ह्या सोन्या. ह्या माणिक काय? ही कधीची खरेदी आहे? म्हणजे तुमचा बैल कधी घेतलेला आहे? 2 महिने झाले. हा, 2 महिन्यापूर्वी. मग आता एवढं आता कसं युग टेक्नॉलॉजी झालंय, तरी आता बघतोय बावधनची म्हणजे मोठी मापाची सगळी ही बैल आहेत आपली. मोठे माप. तर मग कसं म्हणजे तुम्हाला कसं परवडते? कारण की आता एवढं कोण वापरत नाही ना, बैलांचा यूज नाही वर्षभर. नाही आता बगाडाला म्हटलं तर ठीक आहे, परत पेरणीलाच तेवढ्या पुरता. मग कसं काय तुम्ही हे करताय? एक छंद आहे लोकांना, नाद आहे, हौस. जुन्या देव श्राद्ध आहे लोकांची भरून हातावर. आणि पूर्वीच्या लोकांची परंपरा चालवली आम्ही. पूर्वी अशी लोक सांभाळत होती. पूर्वी तर खुराक म्हणजे खारी खोबऱ्यापासून आमचा आजोबा वगैरे घालत होते बैलाला घालत होतं. आता ते पद्धतीने आम्हाला होत नाही. म्हटलं आता मक्याचा बारडा, गव्हाची कणिक अशा पद्धतीने खुराक देतो बैलांना. त्यांची परंपरा सांभाळतोय आम्ही. आणि एक छंद. ह्या मागच्या बैलाचं नाव काय? ही कधीची खरेदी? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली काय? ह्या बैलाचं नाव काय? ही कधीची खरेदी? 5 वर्ष झाली काय? तुम्ही घरी स्वतःच आहे नव्हता? ही सगळी वाड्यातली आमच्या वाड्यातली बैल सगळी, म्हणजे आमच्या खुट्यातली दाभाडे कंपनीची सर्व बैल. आता ही तुमच्या बगाडात म्हणते ती सगळ्यात मोठी बैल बघायची असली तर माणसं बैल बघायसाठी खास येतात. 100%. हा, मग ती तुम्ही सगळेजण घरीच पाहता का फक्त बगाडासाठी? काय काय जण आणतात? कसं असतं? काय काय बगाडासाठी बी आणतात हौसेने. आणि काय काय कायमस्वरूपी 12 महिने पाळणारी. आता हा बैल 12 महिने पाळलेला असतो, दावणीला असतो. काम असो नसो हौसनी. हा, एक छंद ना, म्हणजे वडिलांची परंपरा जपायची, आजोबांची परंपरा जपायचं. हे केलं. साहेब तुमचं नाव काय? सूरज दाभाडे. तुम्ही पण तुमचा कुठला बैल याला? आम्ही एकाच घरात. एकाच काय? आणि घरातलीच मुलं काय बैल काय? हॅलो साहेब तुमचं नाव काय? संतोष दाभाडे. तुम्ही कधीपासून बैलाच्या क्षेत्रात? जसं कळतंय मला तेव्हापासून क्षेत्रात. मी माहिती धरलंच नव्हतं. म्हणजे नाद पहिल्यापासून बैलांचा सगळं शेतीचं वगैरे सगळं शेती वगैरे सगळे बैल. तुमचं दादा नाव काय? तुम्ही पण शेतीच करताय म्हणजे कसं बैलां कधीपासून? लहानपणापासून. दादा तुमचं नाव काय? म्हणजे तुम्ही कसं काय शेतीत पाहून आहे काय? बगाडासाठी आलाय? नाद आहे, आवड आहे का? होय. दरवर्षी येत आहे का? दरवर्षी. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल.